कॉम्युटेटिव्ह, इफ ए अँड बी आर कॉम्युटेटिव्ह, आणि त्याच वेळेस जर ए आणि बी दोन्ही पण काय असतील, नील पोटंट असतील. ओके, विथ ए अँड बी आर नील पोटंट. ओके, दोन्ही पण नील पोटंट असतील तर त्या केसमध्ये ए प्लस बी पण काय असतो, नील पोटंट असतो. ठीक आहे, हा रिझल्ट बघितलाय आपण. एकच मिनिट. एक मिनिट. ओके, लास्ट लेक्चरला आपण रिझल्ट बघितला होता. ए अँड बी काय असतील, नील पोटंट असतील. ठीक आहे, ए अँड बी आर नील पोटंट. देन ए प्लस बी इज ऑल्सो नील पोटंट. ओके, ए प्लस बी पण नील पोटंट असतो कोणत्या केसमध्ये, जर ए अँड बी काय असतील, कॉम्युटेटिव्ह असतील. ओके, कॉम्युटेटिव्ह असतील तर. आणि काय समजा आता नील पोटंट असेल तर मॅट्रिक्स त्याला काय असतो, एक इंडेक्स असतो. ठीक आहे, इंडेक्स म्हणजे काय, ए रेस टू के इज इक्वल टू 0 पाहिजे अँड ए रेस टू के किंवा ए रेस टू एम नॉट इक्वल टू 0 वेअर एम इज लेस दॅन के. ओके, ए रेस टू एम ची व्हॅल्यू काय नसली पाहिजे, 0 नसली पाहिजे. एम ही के पेक्षा लहान असेल तर. ओके ओके ओके, एक मिनिट. ओके, आता दिसत असेल, आता दिसते स्क्रीन. ओके, ठीक आहे. नील पोटंटची डेफिनेशन, ए अँड बी आर नील पोटंट. देन ए प्लस बी इज ऑल्सो नील पोटंट इफ ए अँड बी आर कॉम्युटेटिव्ह. ठीक आहे, आता ए आणि बी नील पोटंट आहे, त्याचा इंडेक्स के असेल तर ए रेस टू के ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. आणि ए रेस टू एम विल बी नॉट इक्वल टू 0 वेअर एम इज लेस दॅन के, म्हणजे के पासून खालच्या पॉवरसाठी ए रेस टू एम ची व्हॅल्यू काय असते, नॉन 0 असते. बट ठीक आहे, आता ए प्लस बी पण नील पोटंट आहे, त्यामुळे ए प्लस बी चा पण इंडेक्स काहीतरी असणार. ओके, मग आता ए प्लस बी चा इंडेक्स काय असतो, लेस दॅन और इक्वल टू एम प्लस एन मायनस 1 वेअर एम इज द इंडेक्स ऑफ ए अँड एन इज द इंडेक्स ऑफ बी. ओके, मग ए प्लस बी चा इंडेक्स काय असतो, लेस दॅन और इक्वल टू एम प्लस एन मायनस 1. ओके, हा रिझल्ट आपण शेवटच्या लेक्चरला बघितला होता. बट ठीक आहे, आता पुढचा रिझल्ट आपला असेल. ठीक आहे, इफ ए अँड बी आर नील पोटंट, इफ ए अँड बी are nilpotent, A and B are nilpotent, matrices of same order, matrices of a same order which commutes with each other, which commutes with each other, then AB is also nilpotent. Also find index of AB if index of A is M and index of B is N. ठीक आहे, माईक कोणाचा ऑन आहे बघा जरा, एक मिनिट. माईक कोणाचा ऑन आहे बघा एक. ठीक आहे, बरं ठीक आहे. ए आणि बी दोन्ही नील पोटंट आहेत, त्या केसमध्ये ए बी पण काय असतो, नील पोटंट असतो. आणि ए ची इंडेक्स एम असेल आणि बी ची इंडेक्स एन असेल. ठीक आहे, सो आता इथे समजा आपण इथे पॉवर केली. बरं ठीक आहे, ए बी ची पॉवर आपण केली, कॉम्युटेटिव्ह आहेत. ए बी इज इक्वल टू ए बी. बरं ठीक आहे, ए बी ची फर्स्ट पॉवर काय येईल, ए बी येईल. ए बी ची सेकंड पॉवर काय येईल, ए बी ची सेकंड पॉवर काय येईल, ए स्क्वेअर बी स्क्वेअर येईल ना, कारण की कॉम्युटेटिव्ह दिले प्रॉपर्टी, त्यामुळे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आपण लिहू शकतो. ए बी रेस टू 3 घेतलं, व्हॅल्यू काय येणार आहे, ए क्यूब बी क्यूब. बरं ठीक आहे, असं करत 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 ए बी रेस टू
कोणती जर पॉवर केली ती व्हॅल्यू 0 येत असेल, बरं ठीक आहे, मग के ची पहिल्यांदा व्हॅल्यू केव्हा 0 येईल? येस, एबी ची पहिल्यांदा व्हॅल्यू केव्हा 0 येईल? बरं ठीक आहे, ज्या वेळेस आपण इथे पॉवर करतोय ए स्क्वेअर बी स्क्वेअर, आपल्याला काय मिळेल? बोला. थांबा एक मिनिट चेक करतो, म्यूट करायला पॉसिबल आहे का? ओके ठीक आहे. ओके, आता ए रेस टू के आणि बी रेस टू के या दोघांमध्ये आधी कोण 0 होईल? बरोबर ना, या दोघांमध्ये आधी कोण 0 होईल त्याच वेळेस एबी ची पण व्हॅल्यू काय होणार आहे? 0 होणार आहे ना. बरं ठीक आहे, आणि ए आणि बी मध्ये आधी कोण 0 होईल? एम आणि एन मध्ये कोण लहान असेल ती पॉवर पहिल्यांदा 0 होईल. बरं ठीक आहे, समजा आता एम इज लेस दॅन एन, पहिल्यांदा कोण 0 होईल? ए 0 होईल की बी 0 होईल? ए 0 होईल ना, म्हणजे पहिल्यांदा एम आधी येणार आहे, म्हणजे आपल्याला इथे काय मिळेल? ए बी रेस टू एम, ए बी रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. ह्या केसमध्ये ए ची व्हॅल्यू 0 झाली, त्यामुळे ही व्हॅल्यू काय झाली? 0 झाली पहिल्यांदा. बरोबर, याच्या आधी कधी ए ची व्हॅल्यू 0 नसणार आणि बी ची पण व्हॅल्यू काय नसणार आहे? 0 नसणार आहे. म्हणजे पहिल्यांदा कधी 0 झाली? ए रेस टू एम डॉट बी रेस टू एम, आणि इथे पुढे कुठेतरी ए बी रेस टू एन येईल. बरोबर, ए बी रेस टू एन आणि ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन, ही पण व्हॅल्यू काय असणार आहे? त्या केसमध्ये 0 असणार आहे, पण ती व्हॅल्यू कधी 0 असणार आहे? नंतर 0 असणार आहे. बरोबर, तसंच सेम जर एन इज लेस दॅन एम असेल, बरं ठीक आहे, एन इज लेस दॅन एम म्हणजे पहिल्यांदा एन अपियर होईल, म्हणजे पहिल्यांदा कोण भेटेल? एन मिळेल, त्या सगळ्यात शेवटी कोण मिळेल? एम मिळेल. बरं ठीक आहे, ए रेस टू एम ची व्हॅल्यू पण 0 असेल, पण पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू 0 झाली? आता एन लेस दॅन एम या कंडिशन मध्ये एन ची व्हॅल्यू 0 जाईल. बरोबर, मग आता एबी चा इंडेक्स काय असेल मग? येस, व्हॉट विल बी द इंडेक्स ऑफ एबी? इंडेक्स ऑफ एबी विल बी एक तर इंडेक्स ऑफ ए असेल किंवा इंडेक्स ऑफ बी असेल, डिपेंड कशावर? दोघांपैकी मिनिमम कोण असेल त्याच्यावरती. ओके, सो इंडेक्स ऑफ एबी इज इक्वल टू मिनिमम ऑफ एम कॉमा एन. ठीक आहे, मग आता इथून पुढे रिझल्ट लक्षात काय ठेवणार? इंडेक्स ऑफ एबी विल बी इक्वल टू मिनिमम ऑफ एम कॉमा एन. बरं ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? असेल तर बघा विचारा. ठीक आहे, इंडेक्स ऑफ एबी विल बी मिनिमम ऑफ ए बी. ठीक आहे, बरं ठीक आहे, लेट्स गिव द प्रूफ. लेट एम एंड एन, let m and n be index of a and b respectively, a and b respectively. Then a ची पॉवर ग्रेटर दॅन इक्वल टू m, व्हॅल्यू काय येणार आहे? 0 येणार आहे, आणि b ची पॉवर आपण घेतली ग्रेटर दॅन इक्वल टू n, त्याची पण व्हॅल्यू काय येणार आहे? 0 येणार आहे. नाव ab raised to minimum of m comma n, which is equal to a raised to minimum of m comma n. बरोबर, ह्या दोघांपैकी काही जर नंबर आहे ना, हे काय रिप्रेझेंट करते? कोणता तरी नंबर रिप्रेझेंट करते, त्यामुळे आपण इथे काय करू शकतो? पॉवर स्प्लिट करू शकतो. सो मिनिमम ऑफ m कॉमा n. बरं ठीक आहे, इफ m is less than n, बरं ठीक आहे, इफ m is less than n, a ची पॉवर 0 होईल ना. मिनिमम म्हणजे काय झाला? आता m लेस दॅन n मध्ये कोण मिनिमम झाला? m मिनिमम झाला की n मिनिमम झाला? त्या केसमध्ये m मिनिमम झाला ना, म्हणजे त्या केसमध्ये मला काय मिळेल? ab रेस टू मिनिमम ऑफ m कॉमा n इज इक्वल टू a रेस टू m इंटू b रेस टू m मिळेल मला. पण a रेस टू m ची व्हॅल्यू काय असेल? 0 इंटू बी रेस टू एम विच इज इक्वल टू 0. बरं ठीक आहे, ही झाली पहिली केस. ओके, सेकंड केस काय करणार आता आपण? एम ग्रेटर दॅन एन. ओके, सेकंड केस काय असेल? इफ एम ग्रेटर दॅन एन. ओके, इफ एम इज ग्रेटर दॅन एन, देन ए बी रेस टू मिनिमम ऑफ एम कॉमा एन. ओके, आता मिनिमम कोण असेल? कॅपिटल एन ही व्हॅल्यू काय असेल? मिनिमम असेल. सो ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी रेस टू एन? एन किंवा एन पेक्षा ग्रेटर साठी बी ची पॉवर काय येते?
0 येते. सो व्हॉट वी गेट हियर a raised to n into 0 which will be 0. म्हणजे कोणत्याही केसमध्ये ab ची पॉवर काय मिळते मला 0 मिळते, which implies ab is nilpotent. ab is nilpotent and then index of ab is equal to index of a into b is equal to minimum of index of a comma index of b. ठीक आहे, दिस विल बी आवर रिझल्ट. ओके, इथून पुढे हा रिझल्ट आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, लेट्स सॉल्व द एक्झाम्पल. ठीक आहे, क्वेश्चन आपला असा आहे, इफ ए अँड बी आर nilpotent matrices, if A and B are nilpotent matrices of a index 53 and 147 respectively, and commutes with each other, then index of AB cannot exceed म्हणजे च्या पुढे जाणार नाही. cannot exceed ... Okay, your first option is 200, second option is 199, third option is 201. Okay, D option is 202 आणि फिफ्थ ऑप्शन इज 198. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? यस, कोणता ऑप्शन करेक्ट असेल? पाच पण ऑप्शन करेक्ट असेल. बरं ठीक आहे, याच्यामध्ये अजून मी ऑप्शन्स ऍड करतो. ठीक आहे, अजून ऑप्शन्स ऍड करतो. एफ ऍड करतो 52, जी ऍड करतो 53, एच ऍड करतो 54. ठीक आहे, कोणकोणते ऑप्शन करेक्ट असतील? आता कोणकोणते ऑप्शन करेक्ट असतील सांगा. इंडेक्स ऑफ ए बी विल बी इक्वल टू मिनिमम ऑफ 53, 147. म्हणजेच काय आले? 53 आले ना. सो विच इम्प्लाइज इंडेक्स ऑफ ए बी विल बी इक्वल टू 53. बरं ठीक आहे, इथे एक्झॅक्टनेस मिळतोय. जसं ए प्लस बी मध्ये लेस दॅन इक्वल टू मिळत होता, तसं इथे इंडेक्स ऑफ ए बी मध्ये काय मिळतोय? एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळते. म्हणजे इंडेक्स ऑफ ए बी काय असेल? 53 असणार आहे. ठीक आहे, कॅनॉट एक्सिड्स म्हणजे च्या पुढे असणार नाही. इंडेक्सची व्हॅल्यू कोणापेक्षा ग्रेटर नाहीये? 200 पेक्षा ग्रेटर नाहीये. इज इट ट्रू? 200 पेक्षा ग्रेटर नाही इंडेक्सची व्हॅल्यू, बरोबर आहे. 199 पेक्षा पण नाहीये. 201, 201, 202 and 198. बरोबर, 53 पण येईल, 54 पण येईल. 52 येईल का आन्सर? नाही येणार. सो बाकी सगळे ऑप्शन करेक्ट असेल, फक्त 52 हा आन्सर काय असेल? रॉंग असेल. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द एक्झाम्पल. ठीक आहे, नेक्स्ट रिझल्ट इज इफ ए बी इज nilpotent, if AB is nilpotent, matrix, then BA is also nilpotent matrix. ठीक आहे, ए बी nilpotent आहे तर बीए पण nilpotent असतो, हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, लेट्स प्रूव्ह दिस. इफ ए बी इज nilpotent, matrix of order n, इंडेक्स म्हणतो, मॅट्रिक्स ऑफ इंडेक्स n, देन इंडेक्स n असेल तर मला काय मिळेल? ए बी ची nth पॉवर मला काय मिळणार आहे?
0 मिळणार आहे. म्हणजेच काय, AB चा प्रोडक्ट मी n टाइम्स घेतला, AB ओके, AB अप टू सो ऑन AB, ही व्हॅल्यू मला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. बरं ठीक आहे, आता ह्या मॅट्रिक्सला मी लेफ्ट हँड साइडने B ने मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू मध्ये काय चेंज होतो का? येस, दोन्ही साइडला मी लेफ्ट साइडने B ने मल्टिप्लाय केलं, इथे B येईल, इथे B इंटू 0 0 येईल. ओके, AB डॉट 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 AB. आता पुन्हा काय करतो मी, राईट हँड साइडने A ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, राईट हँड साइडने A ने मल्टिप्लाय केल्यावर पण व्हॅल्यू काय राहणार आहे, 0च राहणार आहे. बरं ठीक आहे, ह्या स्टेप मध्ये किती पेअर्स आहेत, AB AB AB, या अशा किती पेअर्स आहेत माझ्या, n पेअर्स आहेत ना. बरं ठीक आहे, n पेअर्स आहेत. इथे काय आहे, B आणलाय आणि इथे एक A एक्स्ट्रा घेतलाय. मग आता मी इथे BA च्या पेअर्स तयार करतो. ओके, B आणि A असोसिएटिव्ह प्रॉपर्टी मी इथे यूज करतो मल्टिप्लिकेशन साठी. BA ओके, BA अप टू सो ऑन BA इज इक्वल टू 0. आता इथे किती पेअर्स असतील, बरोबर, n+1, म्हणजे इथे काय लिहितो, n टाइम्स लिहितो, n टाइम्स. ओके, इथे पेअर्स किती आहेत, n+1 टाइम्स असणार आहेत. ठीक आहे, सो व्हॉट वी गेट हियर, BA रेस टू n+1 इज इक्वल टू काय मिळालं मला, 0 मिळालं. इज इट BA निलपोटंट, BA निलपोटंट आहे का मग, येस और नो? BA इज निलपोटंट, पण त्याचा इंडेक्स n+1 असेल असं नाही. A⁻m ही पॉवर 0 मिळते, याचा अर्थ काय, m हा काय असेल, इंडेक्स पेक्षा ग्रेटर असतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, A⁻m इक्वल टू 0 म्हणजे m ही काय असेल, त्या मॅट्रिक्सचा जो इंडेक्स आहे त्यापेक्षा ग्रेटर इक्वल टू असेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो n+1 म्हणजे काय, त्याचा इंडेक्स नाही. सो B इज निलपोटंट. ओके, झालं प्रूव्ह. आणि त्यावरून काय सांगू शकतो, इंडेक्स ऑफ AB, ओके, इंडेक्स ऑफ AB विल बी लेस दॅन और इक्वल टू इंडेक्स ऑफ BA+1. सॉरी, इंडेक्स ऑफ BA इज इक्वल टू, इंडेक्स ऑफ BA काय असेल, इंडेक्स ऑफ AB+1 पेक्षा लहान असेल. ठीक आहे, म्हणजे याचा इंडेक्स काय असेल, ओके, B इज निलपोटंट, देन इंडेक्स ऑफ BA काय असेल, n+1 ची पॉवर काय आली, 0 आली ना, मग इंडेक्स काय असेल, n+1 पेक्षा लहान असेल ना, बरोबर. आणि n इज इंडेक्स ऑफ AB, सो व्हॉट वी गेट, इंडेक्स ऑफ AB+1, याच्यावरून हा रिझल्ट लिहिलाय आपण. ठीक आहे, सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे, सो नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, if capital A is a square matrix, is a nilpotent matrix, capital A is a nilpotent matrix, of index, nilpotent matrix of index 4, then index of A cube is, ठीक है, A is no nilpotent matrix of index 4, then index of A cube is काय असेल, yes, A cube चा इंडेक्स काय असेल, बरं ठीक आहे, इथे 7 घेतो, काय इथे इंडेक्स 7 घेतो, A is a matrix of index 7. बरं ठीक आहे, मग A क्यूब चा इंडेक्स काय असेल ते चेक करायचा. बरं ठीक आहे, A चा इंडेक्स 7 आहे, याचा अर्थ काय, A⁻7 ही व्हॅल्यू काय मिळते मला, 0 मिळते. आणि काय, A⁻m इज इक्वल टू 0 इफ m इज ग्रेटर दॅन इक्वल टू 7. हे लिहिलेलं ट्रू आहे का, येस और नो, हे लिहिलेलं ट्रू आहे का, बरोबर. म्हणजे A ची कोणती पॉवर 0 होते, 7 किंवा 7 पेक्षा पुढची कोणतीही पॉवर आपली काय होणार आहे, 0 होणार आहे. बरं ठीक आहे, आता A चा इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे. आता A चा इंडेक्स फाइंड आउट करायचा असल्यावर काय करणार, पहिल्यांदा A क्यूब चा स्क्वेअर करणार, बरोबर ना, पॉवर आपण मूव्ह करणार. A क्यूब केल्यानंतर मला काय, A क्यूब चा स्क्वेअर केल्यानंतर मला काय मिळेल, A⁻6. A⁻6 ची व्हॅल्यू 0 असेल का याच्यावरून, A⁻6 ची व्हॅल्यू 0, नो, दिस विल बी नॉट इक्वल टू 0.
पण इथे a⁻³ ची 3 पॉवर केली, इथे काय मिळेल मला a⁹ मिळेल. मग आता a⁹ ही व्हॅल्यू 0 असेल का? येस, 0 असेल. a⁻³ ची पॉवर 3 केल्यानंतर ही व्हॅल्यू काय मिळते मला? 0 मिळते. सो व्हॉट विल बी द इंडेक्स ऑफ a³? 3 मिळाली ना. a³ ची कोणती पॉवर 0 मिळाली पहिल्यांदा? थर्ड पॉवर 0 मिळाली. सो इंडेक्स ऑफ a³ विल बी 0. येस और नो? मिळाली की नाही? येस. सो इंडेक्स कशी फाइंड आउट करायची? या वेने फाइंड आउट करायची. म्हणजे a³ च्या पॉवर करत जायचं. पहिल्यांदा कुठे 0 येते तेवढं चेक करायचं फक्त ह्या रूल नुसार. ओके, पहिल्यांदा याचा इंडेक्स 7 दिलाय ना, हा रूल फक्त लक्षात ठेवायचं की a ची पॉवर 7 किंवा 7 पेक्षा ग्रेटर काय असेल? 0 असेल. ठीक आहे. सो लेट्स राइट डाउन द आन्सर. Okay, so we have given that index of a is equal to 7, which implies a⁻m is equal to 0 for m greater than or equal to 7. Okay, now a⁻³ which is not equal to 0. Okay, a³⁻², which is equal to a⁻⁶, not equal to 0. a³⁻³ which is equal to a⁹ which is equal to a⁻7 into a², which will be equal to 0, which implies index of a³ which is equal to 3. बट ठीक आहे, म्हणजे 3 च्या मल्टिपल मध्ये 7. बट ठीक आहे, 3 च्या मल्टिपल किती वेळा मल्टिप्लाय केल्यावर 3 ला किती वेळा ऍड केल्यानंतर 7 च्या पुढे जातोय नंबर? 2 वेळा ऍड केल्यावर 7 च्या पुढे जातोय का? नाही, 3 वेळा ऍड केल्यानंतर तो 7 च्या पुढे जातोय. ठीक आहे, म्हणजे 3 च्या मल्टिपल मध्ये नंबर बघायचा कितव्या मल्टिपलला तो 7 ला एक्सीड करतोय, तो त्याचा काय असेल? इंडेक्स असेल. ठीक आहे. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आपला असा आहे, इफ कॅपिटल A इज nilpotent matrix, capital A is nilpotent matrix of index 50. Okay, of index 50, then index of a⁸ is काय असेल? इंडेक्स ऑफ a⁸ काय असेल सांगा बरं? 7. 8 ला 7 बरोबर. 8 6 जार किती येतात? 8 6 जार 48 बरोबर ना. 8 6 जार 48. 50 आपली पॉवर कोणती 0 असेल? a⁻m इक्वल टू 0, पण m काय पाहिजे? ग्रेटर दॅन इक्वल टू 50 गेला पाहिजे. म्हणजे 8 च्या मल्टिपल मध्ये पहिला कोणता नंबर ग्रेटर दॅन इक्वल टू 50 मिळतोय? 8 7 जार 56. म्हणजे इथे इंडेक्स ऑफ a⁸ काय असणार आहे? 8 असणार, सॉरी 7 असणार आहे. ओके, सो वी विल राइट द आन्सर एज इंडेक्स ऑफ a is equal to 50. याचा अर्थ काय असेल? a⁻m is equal to 0 for m is greater than or equal to 50. Now a⁸8⁻7 which is equal to 56. Sorry, 8⁻56. a⁻56. This is equal to a⁻50 into a⁻6, which is equal to 0, which implies index of a⁸ is equal to 7. मग ह्या प्रकारे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता ह्याच वेने. ठीक आहे, या सिमिलर वेने फक्त इंडेक्स ऑफ a⁸ काय करायचे? फाइंड आउट करायचे. ओके, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट, ट्रांसपोज ऑफ अ मॅट्रिक्स. Yes, what is mean by transpose of a matrix? बरोबर, कॉलम अँड रो आपण काय करतो? इंटरचेंज करतो. इफ अ मॅट्रिक्स कॅपिटल A is equal to aij ची ऑर्डर घेतो मी m क्रॉस n.
then transpose of matrix is given by A transpose is equal to A dash किंवा T दोन्हीपैकी एकाने रिप्रेझेंट करतात चालेल, विच इज इक्वल टू BIJ. ओके, यातले एलिमेंट काय असतील, BIJ असतील. तर याची ऑर्डर काय येईल, A ची ऑर्डर M क्रॉस N असेल तर A ट्रान्सपोज ची ऑर्डर काय असते, N क्रॉस M असते. ओके, आणि BIJ ची व्हॅल्यू काय असते, BIJ विल बी AJI. बरोबर, फॉर ऑल I कॉमा J. हा रूल फक्त एक लक्षात ठेवा, BIJ इज इक्वल टू AJI. ठीक आहे. सो पुढच्या प्रॉपर्टीज आहेत आपल्याला माहित आहेत. नोट, इफ A and B are two matrices, A and B are two matrices and K is any number, then first property काय, A transpose its transpose काय येते व्हॅल्यू, बरोबर. आणि नेक्स्ट A प्लस B ट्रान्सपोज इज इक्वल टू काय येतं, A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. ओके, गुड. सो थर्ड वन, K इंटू A ट्रान्सपोज. K इंटू A ट्रान्सपोज काय, K इज नंबर काय येतं, सॉरी इथे KA इट्स ट्रान्सपोज पाहिजे, सॉरी इथे KA इट्स ट्रान्सपोज. K इट्स ट्रान्सपोज काय मिळेल, K इंटू A ट्रान्सपोज मिळेल ना. ओके, गुड. नेक्स्ट AB ट्रान्सपोज काय मिळेल, बरोबर, AB ट्रान्सपोज इज इक्वल टू काय मिळतं, B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज मिळतं. ठीक आहे. नाव नेक्स्ट मूव टू द कॉन्जुगेट मॅट्रिक्स. ओके, कॉन्जुगेट नंबर म्हणजे काय असतं, येस, कॉन्जुगेट नंबर म्हणजे काय असतं, बरोबर, म्हणजे जेवढे काही नंबर्स असतील, नॉट ओनली इमॅजिनरी, जेवढे काही नंबर्स असतील त्यांना त्यांच्या कॉन्जुगेटने रिप्लेस करायचं. कॉन्जुगेट ऑफ अ मॅट्रिक्स, a matrix obtained by replacing each element by its conjugate. By its conjugate is known as a conjugate matrix. Is known as a conjugate of a matrix. Okay, for example, A is equal to क्या, A is equal to 1, 2 plus I, 3 plus 2I and I. ठीक आहे. मग त्या केसमध्ये A कॉन्जुगेट काय मिळेल मला, 1 चा कॉन्जुगेट, बरोबर, गुड, बरोबर. This will be your answer. Okay, let's write down the note depending upon this. Okay, note, if A and B are two matrices, if A and B are two matrices and K be any number, then first property असेल A conjugate its conjugate काय येईल व्हॅल्यू, बरोबर. द सेकंड वन, A प्लस B कॉन्जुगेट म्हणजे काय येईल, A कॉन्जुगेट. ओके, बरोबर. थर्ड वन, K इंटू A कॉन्जुगेट काय मिळेल, बरोबर, K बार A कॉन्जुगेट, कारण की हा नंबर काय असू शकतो, रिअल पण असू शकतो किंवा कॉम्प्लेक्स नंबर पण असू शकतो. बरोबर, रिअल असेल तर ठीक आहे ना, रिअल नंबर असेल तर इथे फक्त K शिल्लक राहील, कारण की त्याचा रिअलचा कॉन्जुगेट काय असतो तोच असतो. पण हा नंबर काय असू शकतो, एनी नंबर म्हटले मी ते,
एनी नंबर मीन्स कॉम्प्लेक्स नंबर, ठीक आहे. आणि फोर्थ वन इज ए बी कॉन्जुगेट. ए कॉन्जुगेट बी कॉन्जुगेट येतं. ट्रान्सपोज कॉन्जुगेट मॅट्रिक्स. ओके, ट्रान्सपोज कॉन्जुगेट मॅट्रिक्स म्हणजे काय, त्यामध्ये ट्रान्सपोज आणि कॉन्जुगेट हे दोन्ही एकदम परफॉर्म करतात, त्यामुळे त्याला काय म्हणतात, ट्रान्सपोज कॉन्जुगेट मॅट्रिक्स. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज ट्रान्सपोज कॉन्जुगेट मॅट्रिक्स. Okay, transpose conjugate matrix. If capital A is any matrix, capital A is any matrix of order m cross n, of order m cross n, then transpose conjugate, m cross n of A is given by, काय असेल, ए ट्रान्सपोज इट्स कॉन्जुगेट घ्या तरीही चालेल, किंवा ए कॉन्जुगेट इट्स ट्रान्सपोज घ्या तरीही चालेल. आधी कोणतंही ऑपरेशन परफॉर्म केलं तरीही चालेल. काय झालं, हा बरोबर. ए ची ऑर्डर जर एम क्रॉस एन असेल तर ट्रान्सपोजची एन क्रॉस एम येईल. म्हणजे याला आपण कशाने डिनोट करतो, ए थिटाने डिनोट करतो. ठीक आहे. समजा ए इज इक्वल टू आपला काय असेल, ए आय जे असेल, याची ऑर्डर काय असेल, एम क्रॉस एन असेल. देन ए थिटा इज इक्वल टू मी कसं रिप्रेझेंट केलं, बी आय जे फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं, तर इथं काय येईल, एन क्रॉस एम येईल. वेअर बी आय ची व्हॅल्यू काय असेल सांगा बरं, ए जे आय बार, आय जे बार नाही, जे आय बार येईल. ओके, ट्रान्सपोज आहे त्यामुळे आय जेच जे आय होईल, आणि कॉन्जुगेट घेतलाय त्यामुळे इथे कॉन्जुगेट येईल. ए थिटा मध्ये हे असं येईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. सो फॉर ए इज इक्वल टू, ओके, ए इज इक्वल टू 1 I 0, 1 minus I, 1 plus I 3. ओके, देन ए थिटा इज इक्वल टू काय येईल, ए थिटा इक्वल टू, ए थिटा इक्वल टू काय येईल, ओके, 1 minus I 0, 1 ओके, बरोबर. दिस विल बी युअर ए थिटा. ठीक आहे. नाउ लेट्स सी द प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज बघूया. इफ ए, okay, note, if A and B are two matrices, we are two matrices and K be any number, and K be any number. First one is A theta, its theta काय येईल, येईल. बरोबर. समजा याच्यामध्ये काय आहे, ट्रान्सपोज कॉन्जुगेट आहे, आणि इथे पण काय आहे, ट्रान्सपोज कॉन्जुगेट आहे. इथे एकदा ट्रान्सपोज परफॉर्म झाला, इथे एकदा ट्रान्सपोज परफॉर्म झाला, म्हणजे ए मिळेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कॉन्जुगेट आहे, एकदा कॉन्जुगेट घेतला, 2 वेळा कॉन्जुगेट घेतला, म्हणजे पुन्हा काही फरक पडत नाही. म्हणजे ए थिटा थिटा म्हणजे पुन्हा काय मिळतो आपल्याला, एच मिळतो. ठीक आहे. सेकंड वन इज ए प्लस बी थिटा काय मिळेल, बरोबर. जसं आपण ट्रान्सपोज सेपरेट करतोय, कॉन्जुगेट पण सेपरेट करतोय, त्यामुळे थिटा पण इथे काय होईल, सेपरेट होईल. ओके. थर्ड वन इज के ए रेस टू थिटा काय येईल, के थिटा. येस आहे का, बरोबर. इथे बार पाहिजे, कारण की ते कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतोय ना. ए चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ट्रान्सपोज इथे घेतला, ठीक आहे. के चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यावा लागेल, आणि कॉन्स्टंटचा ट्रान्सपोज घेतच नाही. के चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय येतो, के बार येतो. हा रिझल्ट मेन आहे, हा लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट वन ए बी थिटा काय येईल, बरोबर, बी थिटा ए थिटा. ज्यावेळेस आता एकदा थिटा परफॉर्म करतोय त्यामध्ये कॉन्जुगेट बरोबर बार पण यूज करतोय आणि ट्रान्सपोज यूज करतोय. बरं ठीक आहे. ट्रान्सपोज
यूज करतोय, त्यामुळे ए बी ट्रान्सपोज काय तर बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज, त्यामुळे इथे ऑर्डर रिव्हर्स झाली बरोबर. आणि ते कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे, ए बी कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय तर काहीच फरक पडत नाही त्याला. ओके, त्यामुळे इथे बी थिटा ए थिटा ऍज इट इज झालं. ओके, ट्रान्सपोज मुळे इथे इंटरचेंज झाले. ओके, नेक्स्ट वन. ओके, फिफ्थ प्रॉपर्टी. ओके, इफ ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स, if A is any square matrix, if A is any square matrix, then A raised to m is theta is nothing but A raised to theta raised to m. ठीक है. Now let's move to the question. Okay, आता क्वेश्चन आपला असा आहे, if A is real matrix, ओके रियल आहे, इफ ए इज अ रियल मॅट्रिक्स म्हणजेच काय मॅट्रिक्सच्या एंट्रीज काय आहेत, रियल नंबर्स आहेत. रियल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m क्रॉस n, दॅट इज a इज इक्वल टू aij m क्रॉस n हे दिलंय. सच दॅट aij बिलॉंग्स टू रियल नंबर्स. काय सगळ्या एंट्रीज काय आहेत, रियल नंबर आहेत. Then trace of A into A transpose is equal to dot 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 if. Okay, trace पहिल्यांदा फाइंड आउट करायचा आहे. if trace of A transpose is equal to 0, then capital A is dot dot dot. ठीक है, क्वेश्चन समझला. इफ ए इज एनी रियल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m क्रॉस n, देन वी हैव टू फाइंड आउट द ट्रेस ऑफ a इनटू a ट्रान्सपोज, आणि नंतर जर ट्रेस जर 0 असेल तर तो मॅट्रिक्स कोणता असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता इथे a इंटू a ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता a इज इक्वल टू काय असेल, समजा a इज इक्वल टू aij असेल. a इज इक्वल टू aij, याची ऑर्डर काय असेल, m क्रॉस n असेल, अँड a ट्रान्सपोज इज इक्वल टू काय असेल, bij असेल. ओके, a ट्रान्सपोज इज इक्वल टू bij. ओके, याची ऑर्डर काय असेल, n क्रॉस m असेल, वेअर bij इज इक्वल टू काय असेल, aji असेल फॉर ऑल i कॉमा j. बरं ठीक आहे, आता इथे आपण a इंटू a ट्रान्सपोज फाइंड आउट केला. ओके, याच्यातले एलिमेंट काय असतील, CIK या फॉर्म मध्ये असतील. ओके, a इंटू a ट्रान्सपोज कोणत्या फॉर्म मध्ये असेल, CIK या फॉर्म मध्ये असतील. बरं ठीक आहे, a इंटू a ट्रान्सपोज ची ऑर्डर काय येईल बरं, येस ऑर्डर काय येईल a इंटू a ट्रान्सपोज ची, m क्रॉस m येईल. अँड CIK इज इक्वल टू काय येईल, CIK काय येईल, समेशन ऑफ aij इंटू bjk येईल ना, aij इंटू bjk. j रन्स फ्रॉम j कुठून कुठे व्हॅल्यू होतोय, 1 टू n पर्यंत व्हॅल्यू येईल बरोबर. j विल रन्स फ्रॉम 1 टू n. ओके, CIK इज इक्वल टू दिस. बरं ठीक आहे, सो a इंटू a ट्रान्सपोज इज इक्वल टू CIK. ओके, हा मॅट्रिक्स असेल तर a इंटू a ट्रान्सपोज चे डायगोनलचे एलिमेंट कोणते असतील, हा CI हे एलिमेंट असेल. म्हणजे मला इथे I ची व्हॅल्यू काय पुट करावी लागेल, K ची व्हॅल्यू I पुट करावी लागेल. ओके, सो नाव ट्रेस ऑफ A इंटू A ट्रान्सपोज इज इक्वल टू समेशन ऑफ CII. I विल रन फ्रॉम, I कुठून कुठे रन होईल, I रन फ्रॉम 1 टू m, विच इज इक्वल टू समेशन I रन्स फ्रॉम 1 टू m CII. CII ची व्हॅल्यू काय लिहू मी इथे, summation j runs from 1 to n aij into bji येईल. but what is the value of bji याच्यावरून, bji ची व्हॅल्यू काय येईल, ji सांग की याच्यावरून, एवढा अवघड आहे. bji ची व्हॅल्यू काय येईल, ij असेल तर ji येते, ji असेल तर काय येईल, aij येईल ना, एवढंच असेल. सो समेशन j रन्स फ्रॉम 1 टू n aij इंटू याचा स्क्वेअर करतो मी, चालेल का, bji इज इक्वल टू aij.
ओके, सो ट्रेस इज गिवन 0. ओके, ट्रेस आपला काय दिलाय 0. ओके, दिस इज द रिझल्ट. ओके, ट्रेस आपला काय येईल, हा येईल. नाउ ट्रेस इज 0. Trace of A into A transpose is equal to 0, which implies summation I runs from 1 to m, summation J runs from 1 to n. Aij square is equal to 0. Then Aij is equal to काय येईल सांगा. येस, 0 येईल ना, कारण की इथे स्क्वेअर केलाय आणि हा रिअल नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर पण नाही आहे, रिअल नंबर आहे. बरोबर ना, वरती आपण काय घेतलंय, रिअल नंबर घेतलाय. त्यामुळे रिअल नंबरचा स्क्वेअर काय मिळतो, ऑलवेज नॉन निगेटिव्ह मिळतो. आणि नॉन निगेटिव्ह क्वांटिटीची सम 0 येते. बरोबर, नॉन निगेटिव्ह क्वांटिटीची सम 0 केव्हा येते, जर सगळ्या टर्म्स काय असतील, 0 असतील तरच ना. सो इथे मला काय मिळेल, Aij इज इक्वल टू 0 फॉर ऑल I, J. मग आता सगळ्या एंट्रीज 0 असतील तर तो मॅट्रिक्स कोणता असतो, मग मॅट्रिक्स असतो. आणि इथे काय झाले बघा, इथे जे व्हॅल्यू होते, बरोबर, जे व्हॅल्यू होते म्हणजे सगळे कॉलमच्या एलिमेंटची सम केले. इथे आपण रोच्या एलिमेंटची सम केली का, एवढा पार्ट बघा. जे व्हॅल्यू होते म्हणजे सगळ्या रो ची सम केल्या, आणि इथं आय व्हॅल्यू होते म्हणजे सगळ्या रो आणि कॉलमची सम केल्या. म्हणजे सगळ्या एलिमेंटची सम याच्यामध्ये आहे का, या दोन्ही समेशन मध्ये. म्हणजे याच्यामध्ये मॅट्रिक्सचा प्रत्येक एलिमेंट कव्हर झालाय. त्यामुळे Aij इज इक्वल टू 0 फॉर ऑल I, J. याच्यावर काय सांगू शकतो, A इज अ नल मॅट्रिक्स. ओके, हे आपल्याला काय मिळालं, इथे नल मॅट्रिक्स मिळाला. ठीक आहे, सिमिलरली पुढचा एक रिझल्ट बघूया. याच्यामध्ये काही डाऊट आहे का, येस, काही डाऊट आहे का ह्या एक्झाम्पल मध्ये. ओके, इफ A इज एनी, ओके, सेम क्वेश्चन आहे नेक्स्ट. If A is any matrix, if A is any matrix of order m cross n, of order m cross n, that is Aij is equal, A is equal to Aij, पुन्हा याची ऑर्डर काय असेल, m cross n असेल, such that Aij belongs to C. ओके, आता रिअल नंबर मधले नाही आहेत, कॉम्प्लेक्स नंबर मधले आहेत. Then trace of A into A theta is equal to, trace of A into A theta कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि पुन्हा काय, if trace of A into A theta equal to 0, then capital A is काय येईल ते फाइंड आउट करायचं. ठीक आहे, इथे डॉट डॉट मध्ये तुम्हाला आन्सर मिळाला, ट्रेस पण कॅल्क्युलेट केला, आणि A इज अ नल मॅट्रिक्स येईल वरच्या एक्झाम्पल मध्ये आन्सर्स. ठीक आहे, ओके. सो नाउ लेट्स सॉल्व दिस. बरं, ठीक आहे, मग जसं सॉल्व केलं तसं सेम सॉल्व करायचं आहे. सो A इज इक्वल टू Aij, सिमिलर सॉल्व करायचं आहे, काहीच फरक नाही आहे. Aij आणि A थिटा इज इक्वल टू काय मिळेल मला, इथे Bij मिळेल. ओके, आणि याची ऑर्डर काय असेल, n क्रॉस m असेल. ठीक आहे, वेअर Bij ची व्हॅल्यू काय असेल, बरं सांगा तुम्ही. A थिटा म्हणजे Bij ची व्हॅल्यू काय असेल, AJI बार येईल. इथे ट्रान्सपोज आहे, त्यामुळे JI येईल, आणि कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे त्यामुळे ते बार येईल. Bij ची व्हॅल्यू काय येईल, AJI बार येईल. निगेटिव्ह वगैरे इथे या टर्म मध्ये येणार नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुन्हा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ट्रेस ऑफ A इंटू A थिटा फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा A इंटू A थिटा कॅल्क्युलेट करूया. A इंटू A थिटा इज इक्वल टू CIK. ओके, CIK ची ऑर्डर काय येईल, m क्रॉस m येईल. ओके, मग त्या केसमध्ये CIK ची व्हॅल्यू काय येईल, समेशन ऑफ Aij इंटू BJK. ओके, J विल रन्स फ्रॉम 1 to n, बरोबर आहे. ठीक आहे, सो विच इज इक्वल टू समेशन J रन्स फ्रॉम 1 to n Aij. BJK ची व्हॅल्यू काय येईल, येस, BJK ची व्हॅल्यू काय येईल, बरोबर, AKJ बार मिळेल इथे. ठीक आहे,
सो दिस इज द व्हॅल्यू CIK. AIJ झाला. आता नाव ट्रेस ऑफ A into A theta is equal to काय येईल, समेशन ऑफ I runs from 1 to M येईल. बरोबर. I runs from 1 to M which is equal to I runs from 1 to M. CII ची व्हॅल्यू काय येईल याच्यावरून, K च्या ठिकाणी I पुट करायचं आहे. सो समेशन J runs from 1 to N AIJ into AIJ its bar. बरोबर. सो दिस विल बी इक्वल टू समेशन I runs from 1 to M समेशन J runs from 1 to N. या दोन टर्मच्या ऐवजी काय लिहू शकतो, समजा Z इज एनी कॉम्प्लेक्स नंबर देन Z into Z बार. काय येतं, व्हॉट इज Z into Z बार? बरोबर, गुड. सो हिअर वी गेट मॉड Z स्क्वेअर, म्हणजे इथे मॉड ऑफ AIJ इट्स स्क्वेअर. बरं ठीक आहे, मॉड AIJ इट्स स्क्वेअर ही नॉन निगेटिव्ह क्वांटिटी आहे ना, ही व्हॅल्यू कधी निगेटिव्ह येईल का? नाही. ओके, ट्रेस आपण फाइंड आउट केलेला आहे, हा आपला काय असेल, ट्रेस असेल. ओके, नाव ट्रेस इज 0. ओके, सो नाव ट्रेस ऑफ A into A theta इक्वल टू 0. याचा अर्थ काय असेल, समेशन I runs from 1 to M समेशन J runs from 1 to N mod of AIJ its square is equal to 0 which implies AIJ is equal to 0 for all I, J. ह्या केस मध्ये पण मला काय मिळतोय, तो मॅट्रिक्स नल मॅट्रिक्स मिळतो ना, येस और नो? येस. बरोबर, दोन्ही केस मध्ये मला तो काय मिळतो, नल मॅट्रिक्स मिळतो. बरं ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. हे दोन रिझल्ट आहेत, ह्या दोन रिझल्ट वरून ह्या एमसीक्यूचा आन्सर द्यायचा आहे. क्वेश्चन आहे, इफ कॅपिटल A is a square matrix of order n, square matrix of order n, then which of the following is true? Then which of the following is true? In which of the following is true? Okay, so the first option is if trace of TR लिहितो, ट्रेस साठी फक्त TR लिहितो. हा काय, ट्रेस ऑफ A into A theta equal to 0 then A is null matrix. Okay, second one is if A into if trace of A into A transpose is equal to 0 then A is null matrix. Okay, third one is if trace of A into A theta greater than n square then there exists at least one AIJ such that AIJ mod of AIJ is greater than 1. Okay, and fourth one is, okay, same MCQ आहे. ओके, सेम MCQ फक्त काय असेल, इथे लेस दॅन असेल. ओके, लेस दॅन n स्क्वेअर. ओके, इथे लेस दॅन n स्क्वेअर आणि इथे लेस दॅन 1 येईल. ठीक आहे, कोणते ऑप्शन करेक्ट असतील मग? येस, आताच्या रिझल्ट वरून कोणते ऑप्शन करेक्ट असतील? येस, हा रिझल्ट ट्रू असेल का? फर्स्ट वन. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, काय डिस्कनेक्ट झालं काय? बरोबर, एक मिनिट.
5 मिनिट थांबा म्हणत होते ना, नेटवर्क प्रॉब्लेम आलाय. 5 मिनिट थांबा म्हणून. हा सांगा त्यांना.